स्वागत। बातमी आहे रेल्वे संदर्भात मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। 84 लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। मोटरमन नसल्याने गाड्या उशिराने धावत आहेत। मोटरमनच्या नाराजीचा फटका हा लोकलला बसलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याने 84 गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मोटरमन नसल्याने गाड्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। मोटरमनच्या नाराजीचा लोकलला फटका बसलेला आहे, त्यामुळे प्रवाशांचा एकच खोळंबा झालेला आहे। आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। अनिल, मध्य रेल्वेच्या 84 लोकल रद्द करण्यात आल्यात। मोटरमन नव्हता म्हणून गाड्या उशिराने धावत होत्या। आत्ताची सध्याची स्थिती काय आहे? नक्कीच मिळेल। पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो एका मुरलीधर शर्मा या नावाच्या मोटरमॅनने आत्महत्या केल्यानंतर, रेल्वेखाली आत्महत्या केल्यानंतर ज्या 84 जे मोटरमॅन आहेत ते त्यांच्या अंत्यसंस्काराला गेल्यानंतर आपण पाहू शकतो सध्या आपण घाटकोपर येथील रेल्वे स्थानकावर 84 जे मोटरमॅन आहेत त्यांच्या अंत्यसंस्काराला गेल्यानंतर जे आहेत 147 गाड्या रद्द झाल्यानंतर जे आहेत प्रवासी असतील किंवा चाकरमानी असतील यांची चांगलीच तारंबळ आपल्याला उडालेली पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे आपण पाहू शकतो ज्या मोटरमॅनचा जो अंत्यसंस्कार आहे तो काल दुपारी 12च्या सुमारास होणार होता, मात्र त्यांचे नातेवाईक येण्यासाठी जो उशीर झाल्यानंतर आपण पाहू शकतो 5च्या दरम्यान येणार होते नातेवाईक, त्यामुळे आपण पाहू शकतो जे गाड्या ज्या रद्द झाल्या होत्या 147 गाड्या रद्द झाल्यानंतर आपण पाहू शकतो जे मेल असतील किंवा लोकल ट्रेन असतील किंवा लोकल ट्रेन असतील किंवा ज्या मेल आहेत त्या रद्द झाल्यानंतर जे प्रवाशांचे चांगलेच तारंबळ उडाले आपल्याला पाहायला मिळते। मिनल, अगदी अनिल, मोटरमॅनच्या नाराजीचा लोकलला फटका बसल्याचं आपण सांगतोय। नेमकं काय हे प्रकरण आहे आणि आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय, याबद्दल काही माहिती मिळते का? नक्कीच आत्महत्येचं कारण अस्पष्ट असल्यामुळे जे लोको पायलट आहेत त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत जे आहे जो 84 जे लोको पायलट आहेत ते सुद्धा ते अंत्यसंस्काराला गेल्यानंतर जे चांगलीच प्रवाशांची तारंबळ होईल आणि 147 गाड्या रद्द झाल्यानंतर आपण पाहू शकतो आत्ताची सुद्धा परिस्थिती आहे की अनेक गाड्या रद्द झालेल्या पाहायला मिळतात। जे प्रवासी असतील किंवा चाकरमानी असतील त्यांना कुठेतरी याच जो पायलट जे आले नाहीयेत कामावर त्यांचा हा जो फटका आहे प्रवाशांना किंवा चाकरमान्यांना आपल्याला होताना पाहायला मिळतोय। मिनल, अनिल, गाड्या केव्हापर्यंत पूर्ववत होऊ शकतात या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती मिळते का? अद्याप पाहायचं झालं तर आज रविवार आहे त्यामुळे मेगा ब्लॉक सुद्धा आहे आणि मात्र पाहायचं झालं तर की ज्या अजून अद्याप ज्या गाड्या आहेत किंवा मोटरमॅन ते अद्याप कामावर आले आहेत की नाही ते सुद्धा सांगणं अस्पष्ट आहे। अगदी अनिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मोटरमॅनच्या नाराजीचा लोकलला फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। कालपासून गाड्या काही रद्द करण्यात आल्यात तर काही गाड्या उशिराने धावत आहेत आणि आजही हा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते।